देऊळबंद पार्ट 2 या आगामी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे व सौ स्नेहल तरडे यांनी आज सांगली येथे आगमन करून गणपती मंदिरात दर्शन घेतले। याप्रसंगी सांगलीचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन, युवा उद्योजक विज्ञानदादा माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगले तसेच गणपती पंचायतन संस्थानचे विश्वस्त जयदीप अभ्यंकर उपस्थित होते। विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते अभिनेते प्रवीण तरडे व सौ स्नेहल तरडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। यावेळी विजयसिंह राजे पटवर्धन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। दरम्यान युवा उद्योजक विज्ञानदादा माने यांच्या पुढाकारातून सांगली येथे लवकरच कलाकारांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा अभिनेते प्रवीण तरडे व विज्ञानदादा माने यांनी केली। या भेटीमुळे सांगलीतील सांस्कृतिक व सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। दिवस राहिला सांगली। मग दादांशी बोलणार, दादा म्हटले आपण ते स्टेडियम अजून सुधारू, कारण स्मृती मंदानासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू इतकी काय पाहिजे। नाटकाची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सांगली मी तिला आता येताना सांगत होतो, तुला माहितीये का आपण कुठल्या शहरात चाललोय? मी पहिल्यांदाच येते। ती सांगलीत पहिल्यांदा। आता आपल्याला आता प्रसंग निघालाय म्हणून मी आपल्याला सांगतो की मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला मी सांगलीला होतो, तेव्हा आमचं सर्वे वगैरे करायची पद्धत होती। इथे रामलिंग पठार म्हणून एक प्लॅटो आहे, आणखी त्याचं सर्वे मी स्वतः केलेलं आहे आणि तिथे 2 किलोमीटरची धावपट्टी आरामात होऊ शकते फॉर लँडिंग 777 ऑल्सो, आणि एकही झाड न कापता। तर मी दुबईमधनं एक पार्टी इंटरेस्टेड करून आणली होती की दे विल फायनान्स एअरपोर्ट फॉर सांगली, आणि इन टर्न आम्ही त्यांना काय करायचं की तिकडे वेअरहाऊस शेजारी काढायची परमिशन द्यायची, तर त्यांचा खर्च कुठून तरी निघालाच पाहिजे ना, तर म्हणून वेअरहाऊस त्यांनी करायचं किंवा हॉटेल करायचं 5 स्टार, ज्याच्यामुळे